नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे ईश्वरी ताई अगं चहा दे लवकर, नाही तर माझी नेहमीची बस चुकून जाईल आणि मग तो भडकोचन माझ्यावर चिडेल. मग नंतर नम्रता म्हणते बस. अगं ईश्वरी म्हणते की हो. मग नम्रता म्हणते अगं विसरलीस का, तुला आजपासून ऑफिसला जायचं नाही आहे असं म्हणून. आणि मग ईश्वरी चहा पिता पिता थांबते आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण गडबडीत ऑफिसला चाललो होतो असं म्हणून. आणि मग ती म्हणते अरे हो की मी विसरलेच. ईश्वरी स्वतःलाच म्हणते पागलच आहे मी. ताई अगं त्या भडकूचींची भीती एवढी मनात बसले ना की उशीर होईल असं वाटलं की मी पटकनी तयार झाले. नम्रता म्हणते इशू खरंच आहेस ना तू, पगली कुठली. तर लगेच ईश्वरी म्हणते ताई तुला माहिती आहे का, मी बसमधून उतरून ऑफिसपर्यंत चालत जायचे ना तर त्या 5 मिनिटात सुद्धा ना 500 गोष्टी मनात यायच्या माझ्या. आता आत्या तिकडनं कान देऊन ऐकते. तर ईश्वरी पुढे सांगते की आता हे केलं तर काय बोलेल, ते केलं तर काय बोलेल, काय ताना मारेल, असे सगळे विचार मनात यायचे. तर नम्रता म्हणते इशू आज त्या अर्णव सरांना पण प्रश्न पडला असेल की आज ऑफिसमध्ये कुणाला ओरडायचं, कुणाला टोचून बोलायचं. तर ईश्वरी म्हणते ते म्हणतात ना तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं म्हणून हसते. आणि हे ऐकून ना आत्ता शॉक होते बरं का तिकडे प्रेक्षकांनो. ईश्वरी आपल्याच विचारात आहे तर आत्या नम्रता पण हसते ईश्वरीकडे गोड बघून. नम्रता म्हणते इशू तुला खरंच अर्णव सरांची खूप सवय झाली आहे ना गं असं म्हणून विचारते. आणि हा प्रश्न ऐकून तर अजूनही आत्या शॉकमध्ये. नम्रता म्हणजे अजून त्यांच्याशी नोकझोक करायची, त्यांच्याशी भांडायची. आज ऑफिस नाही आहे तर तुला करमत नाही आहे हो ना असं म्हणून विचारते नम्रता. तर ईश्वरी हसून मान डोलावते फक्त, बाकी काहीच रिॲक्ट करत नाही त्याच्यावर. आणि ते आपल्याच विचारामध्ये ते गुंगवून जाते. तर नम्रतासुद्धा आपल्याच विचारात आहे, म्हणजे ती जुळवायचा प्रयत्न करते. तर आत्या म्हणते आता परत तिला त्या ऑफिसची आठवण यायला नको, वहिनीला फोन करायलाच हवा. आता आत्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजतंय बरं का. ईश्वरी म्हणते नोकरी सोडायची घाई केली का मी, असं तिच्या मनातल्या मनात विचार चालू आहे. भडकूचंद एकदा पण म्हणाला नाही थांब असं म्हणून, असं तिच्या मनात येते. आणि भडकूचंदला वाटते की ईश्वरीने थांब असं म्हणायला हवं होतं. आता बघूया या दोघांचं पुढे काय होतंय ते. तर इकडे अविनाश आजीला म्हणत असतो की आई आपला अर्णव हल्ली जरा वेगळा वाटतोय नाही, म्हणजे त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडत असल्यासारखा वगैरे. तर आजी म्हणते त्याच्या आतमध्ये ना खूप घडामोडी होत आहेत रे, पण त्याला ना आपल्याला दाखवायच्या नाही आहेत असं म्हणून सांगते आजी पुढे. आणि वल्लरीकडे बघते तर आकाशसुद्धा म्हणतो परफेक्ट बोललीस आजी, तू दादाला बरोबर ओळखतेस. तर लगेच आजी म्हणते मी तुलासुद्धा बरोबर ओळखते बरं का असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर आकाश गप्पा बसतो. तर अनिता चहा आणि सगळ्यांसाठी असा अविनाश म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर वल्लरी पण विचारात आहे. आणि प्रेक्षकांनो बघा, वल्लरी म्हणते ह्या लोकांच्या मनात जे काही सुरू आहे ना ते काही खरं ठरू देणार नाही आहे मी, दॅट इज दॅट असं म्हणून आपल्या मनातच विचार करत असते. आता बघू पुढे काय होतंय ते. तर प्रेक्षकांना आता राकेश आलेला आहे बरं का शलाकाचं हे करून. आणि तो असा पळत पळत येतो कारण ईश्वरी त्याला तिकडनं बघते असं जाणवतं. आणि तो एकदम धावत धावत जातो. तो ईश्वरी त्याला हाक मारते राकेशजी असं म्हणून. तर राकेश तिथे थांबल्यासारखं करतो फक्त, पण नंतर तो थांबत पण नाही आणि लगेच निघून जातो. तो ईश्वरी राकेशजी असं हाका मारत की नाही अक्षरशः त्याच्या म्हणजे असं कानोसा घेत असते आणि बघत असते त्याच्याकडे. राकेश पटकन आतमध्ये शिरतो घराच्या आणि दरवाजा लावून घेतो त्याच्या खोलीचा. तर ईश्वरी विचार करते असे काय हे, म्हणजे असं आज त्यांनी म्हणजे एवढा हक्का मारून सुद्धा आज थांबले कसे काय नाही, तसा प्रश्न ईश्वरीला पडलाय. आणि कपडे जरा त्यांचे मळलेले होते का असा तिला म्हणजे विचार येतोय तिच्या डोक्यात की यांचे कपडे मळलेले का होते असं म्हणून. तर प्रेक्षकांनो इकडे राकेश विचार करतोय हा काय ऐकून जर थांबलो असतो तर ते ईश्वरीजी 100 प्रश्न विचारले असते मला त्यांनी असं म्हणते त्या ईश्वरीने. शलाकाच्या प्रेताची विल्हेवाट लावता लावता इकडे माझ्या इंदोरी जिलबीला असं टाळावं लागतं, हे जरा वाईट वाटतंय, हे आवडत नाही आहे मला, चुकीचं आहे हे, पण काय करू, नाईलाज आहे माझा असं म्हणतो. आणि हुश्श करून डोकं टेकतो. आणि मग त्याच्यानंतर असं एकदम खाली वागतो असं बरं का. आणि मग म्हणतो हा सुटलो, चला आयुष्यातली एक मोठी पिढा गेली, आता जगणं सुसह्य होणार, आता शलाकामुक्त जगणं झालेलं आहे असं एकदम त्याच्या मनात म्हणजे तो बडबडतोय. आणि स्वतःशी त्याचं खुनशी असतोय हा 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 करून असं, म्हणजे त्याला वेड्यासारखंच झटकाल्यासारखंच असतोय तो जोरजोरात शलाकामुक्त हा 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 शलाकामुक्त असं म्हणतोय तो सारखं. आणि म्हणजे की नाही असं हसतोय पण रडतोय पण काय कळत नाही त्याचं त्याला. पण तो भयानक वागतोय बरं का राकेश. म्हणतो खूप त्रास दिला होतास तू शलाका, आता गेलीस, कायमची गेलीस कायमची गेलीस असं म्हणतोय तो. आणि वेड्यासारखं हसतोय प्रेक्षकांनो. आता शलाका कायमची गेली का अजून नवीन काहीतरी नाटक घडून ती परत येईल का, नेमकं काय काय घडेल हे इंटरेस्टिंग ठरणार आहे, सस्पेन्स आहे, बघूया.
आता प्रेक्षकांनो ऑफिसमध्ये अर्णव येऊन बसलाय. लावण्य त्याच्या पाठोपाठ येऊन त्याला गुड मॉर्निंग वगैरे म्हणते. युरोपच्या ऑर्डर्स आणि नवीन एथनिक कलेक्शनचं अपडेट हवं आहे. तर लावण्य म्हणते लगेच देते मी तुला अपडेट, पण बिफोर दॅट मला एक तुला सजेशन द्यायचं होतं असं म्हणून सांगते. आणि म्हणते तुला पर्सन असिस्टंटची सवय झाली आता, तर तुझ्यासाठी एक असिस्टंट अपॉइंट करूया का? आणि मग तो वेल क्वालिफाईड पी अपॉइंट करूया व्हॉट्स असं म्हणते. तर अर्णव आपल्याच विचारात आहे. लावण्या पुढे म्हणते तुझं शेड्यूल्स, तुझ्या मीटिंग हे सगळं मॅनेज करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. तर अर्णव म्हणतो लावण्य आता मला सध्या PAची गरज नाही आहे. लावण्या तरी पण सांगायला बघत असते अरे, पण तो अर्णव म्हणतो इट्स फायनल असं म्हणून सांगतो. आता लावण्याला पुढे बोलूच देत नाही. लावण्य म्हणते ओके ॲज यू विश. आणि मग प्रेक्षकांना लावण्या तिकडनं निघत असते. तोपर्यंत अर्णवचं लक्ष कुठे जातं हे बघण्यासाठी ती बघते. तर अर्णवचं लक्ष आहे त्या लॉकेटच्या ह्याच्याकडे. आणि मग तिला आठवतं की कसं त्याने लॉकेट परत दिलं होतं ईश्वरीला आणि तर निघून जायला सांगितलं होतं वगैरे. आणि लावण्य मात्र त्याच्याकडे बघत राहिली आणि त्या लॉकेटच्या नेकलेसकडे बघत राहिली अशी त्या साच्याकडे. आणि मग आता लावण्या अर्णवच्या जवळ येते आणि ती काय म्हणते बघा. लावण्य अगदी त्याच्या खांद्यावर वगैरे हात ठेवते. आणि मग अर्णव चमकून बघतो की खांद्यावर हात कसा काय ठेवला आहे. आणि तो म्हणजे लावण्या पुढे म्हणते की काहीही लागलं तरी मला हाक मार, मी आहे असं म्हणून सांगते लावण्य. आणि म्हणते तसंही की ईश्वरी यायच्या आधी मीच होते ना तुझ्याबरोबर, तुझ्या बऱ्याच गोष्टी मीच मॅनेज करत होते यार असं म्हणून सांगते. आणि तुला PN नको आहे ना, तर नो रिझन, नको आहे तर नको आहे, होईल सगळं मॅनेज असं समजावते. आणि म्हणते मी आहे ना असं आणि धीर देते बरं का वरती, नो बिग डील असं म्हणते, ट्रस्ट मी असं सांगते लावण्यासारखं. आणि म्हणते बाय द वे आज डिझायनर्सची मीटिंग आहे आणि मीटिंगच्या सगळ्या डिटेल्स मी तुला मेल केल्या, जस्ट हॅव अ लुक असं म्हणून सांगते. आणि मग त्याच्यानंतर सी यू असं म्हणून लावण्या तिकडनं जात असते बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे मजा काय होते. लावण्या पुढे जात असते तोपर्यंत अर्णव तिला काय हाक मारतो, 1 मिनिट मिस इंदोर असं म्हणून हाक मारतं. आणि लावण्या बघा कशी रॅगाने बघते त्याच्याकडे. तिला शॉकच बसतो डायरेक्ट. तो मिस इंदोर म्हणेल असं वाटलं नव्हतं, पण त्याने तसं म्हटलंय. आणि अर्णवला पण आपली चूक काय येते कळते की आपण काय बोलून गेलो होते. त्यामुळे तो एकदम लावण्याकडे बघतो आणि तो पण स्वतःला सावरून घेतो. तर लावण्य अशी की ती कशी बघते वेगळ्या नजरेने अर्णवकडे. लावण्य म्हणते इट्स ओके, ती एक फक्त सवय होती म्हणून तू बोलून गेला होतास, पण ठीक आहे असं म्हणते, सवय सुटतात असं आणि सांगते बरं का पुढे की आता त्याने सवयी सोडतील असं वाटतंय तिला. तर लावण्य ठीक आहे असं परत इग्नोर करते आणि म्हणते बाय द वे की काय म्हणत होतास तू असं विचारते. तर लगेच अर्णव सांगतो की माझ्यासाठी एक कॉफी पाठवून देशील का, प्लीज कॉफी पाठवशील का असं परत एकदा म्हणतो. तर लावण्या ओके असं म्हणते, ठीक आहे पाठवते मी कॉफी असं म्हणून सांगते आणि निघून जाते तिकडनं. तर ती निघून गेल्यानंतर अर्णव स्वतःलाच विचारतो इथे काय होतंय मला असं म्हणून, म्हणजे डिस्कस्टिंग असं स्वतःवरच तो परत चिडतोय बरं का प्रेक्षकांना इथे. आणि मग त्याला आठवतं की ईश्वरीने कसं त्याला डिस्गस्टिंग म्हटल्यानंतर विचारलं असतं, तर तो शटाप असं 2 वेळा ओरडतो त्यावेळेला. तर ईश्वरी म्हणते डिस्गस्टिंग म्हणजे 2 वेळा शटाप. मग त्याच्यानंतर शटाप तुझ्या भोंग्यासाठी होतं, बडबड बंद कर तुझी वगैरे हा घडलेला प्रसंग सगळं आठवतोय. आणि अर्णवची चिडचिड होते बरं का प्रेक्षकांना इकडे. मजा वाटते जरा अर्णवला असं बघताना. तडप बघूया आता काय होतंय. तर प्रेक्षकांना इकडे आता आत्याने लावला ईश्वरीच्या आईला फोन आणि ती म्हणते की वहिनी तू आलीस की मी तुला सगळं सविस्तर सांगते, तू लवकरात लवकर निघून ये. तर आत्या आमच्या आई म्हणत असते हो जयताई, पण मला ट्रेनचं बुकिंग तर मिळायला हवं ना असं म्हणून. तर मग तू बस नाही आहे पण लवकर ये ग असं आता आत्या म्हणजे आत्या सांगत असतात. आणि आई विचारते मला सांगा तुम्ही इतकं मला घाईनी बोलून घेताय, तिथे सगळं ठीक आहे ना वगैरे, म्हणजे काही टेन्शन नाही आहे ना. तर इकडे आत्या म्हणते टेन्शनचं काही नाही आहे, पण महत्त्वाचं आहे ये तू लवकर ये असं सांगते प्रेक्षकांना. आणि आता राकेश आला आत्याशी बोलायला. तो म्हणतो गुड मॉर्निंग आत्या असं म्हणून. आणि मग राकेशजी अहो एवढे थकल्यासारखे का दिसताय तुम्ही. तर काही विचारू नका आत्या, तुम्हाला सांगतो पैसे कमवणं सोपं काम आहे पण पुण्य कमवणं महाकठीण काम आहे असं म्हणतो. ही अशी दमछाक होते बघा. मग आत्या विचारते म्हणजे. मग राकेश पुढे म्हणतो अहो काही नाही, निराधार आणि गरजू लोकांना काही वस्तू डोनेट करायला गेलो होतो मी काल. आणि मग तिथे जरासं म्हणजे तिथे गेल्यानंतर एका आजीने प्राण सोडलाच असं समजलं. मग आत्या विचारतात हे भगवान मग. तर राकेश म्हणतो की म्हणजे बेवारस आहेत म्हणून काय त्यांना हे जग सन्मानानं सोडण्याचा अधिकार नाही आहे का, त्यामुळे अंत्यसंस्कार केला आणि मगच घरी आलो. आणि मग घरी गरजू माणसाला अंत्यसंस्कार करण्याचं दुसरं काम नाही पुण्याचं, तुम्हीच सांगा.
मग लगेच आत्या पण म्हणतात, खरंच राकेश, तुमच्या इतकं गरिबांसाठी दया असलेला माणूस माझ्या ओळखीत तरी मी बघितलेला नाही आहे. तर राकेश म्हणतो, आत्या अहो तुम्ही लाजवताय आता मला. बरं आत्या, मगाशी मी आलो तेव्हा ना ईश्वरीजींनी हाक मारली मला, पण मी मुद्दामूनच थांबलो नाही. कसं आहे, अंत्यसंस्कार करून आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कसं भेटणार ना मी कुणाला, असं विचारतो. आणि मग आत्या म्हणते, राकेश अहो किती विचार करता, कोण कुठली बाई आणि तिच्यासाठी तुम्ही एवढं केलं वगैरे, मग आपल्या माणसासाठी किती आणि काय काय कराल ना, असा प्रश्न विचारते आत्या. आणि मग राकेश म्हणतो, ते आता कसं आहे, माझ्या तोंडाने मी काय सांगू तुम्हाला वगैरे असं म्हणतो तो. नात्यांची किंमत माझ्यासारख्या माणसाला कळणार नाही तर कुणाला कळणार वगैरे इमोशनल होऊन बोलतोय. तर आत्या पुढे येऊन म्हणतात, राकेश कसं आहे, तुम्हाला लवकरच कोणीतरी मिळेल तुमची काळजी घेणारं, मला खात्री आहे वगैरे आत्या सांगतात. मग लगेच राकेश म्हणतो, बास तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू देत आत्या, आणि नमस्कार वगैरे करतो. तर आत्या म्हणतात, ते आहेतच. आणि मग राकेश म्हणतो, बरं मी ईश्वरीजींना जरा सॉरी म्हणून होतो, मग अशी जरा त्यांनी मला हाक मारली होती आणि त्यांनी मी थांबलो नाही ना, तर ऑफिसला निघून गेल्या परत तर प्रॉब्लेम होईल. तर आत्या सांगतात की ईश्वरी आणि नमू भाजी आणायला गेलेत, पण ईशूने ना एक माझ्यासाठी काम छान केलं आहे. तर आत्यानी सांगतात की ईश्वरीने कालच नोकरी सोडली असं राकेशला सांगतात. मग राकेश खुशून म्हणतो, काय सांगता, सोडली नोकरी, वा हे एक बरं झालं असं म्हणून राकेश पण म्हणतो. पण त्याच्यानंतर आत्याला शॉक बसल्यानंतर लगेच राकेश म्हणतो, अहो त्यांनीच अर्णव राजे शिर्केच्या तावडीतून सुटल्या ना त्या, आणि आता मी तुम्हाला सांगतो ना दुसरीकडे कुठेहीच आपल्या म्हणजे सहज नोकरी मिळेल आपल्या ईश्वरीला, असं म्हणतो एकदम. आणि मग आत्या शॉक होऊन बघतात बरं का. तर लगेच राकेश तोंड सावरतो आणि म्हणतो, सॉरी ते चुकून, मी आपल्या ईश्वरी म्हणालो चुकून. मग त्याच्यानंतर आत्या पण म्हणते, हो त्यात काय, तुम्ही तर आपलेच आहात ना, म्हणून बोललात तुम्ही वगैरे असं. आणि मग राकेश हसतो बरं का. बरं मी येऊ मी आता, असं म्हणून विचारतो. आणि मग राकेश तिकडनं निघून जातो प्रेक्षकांनो. आणि मग आत्या आपल्याच विचारात इथे स्वतःशीच असते आणि परत ना इकडे फोन लावते, म्हणजे ईश्वरीच्या आईला फोन लावते. आणि मग म्हणते ईश्वरीच्या आईला फोन लावून, तू दादाशी बोललीस का गं, आणि काय झालं तुमचं, तर ते येणार आहे का. तर ईश्वरीची आई म्हणते, नाही त्यांचं काही सांगता येत नाही, ते घराच्या रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे इथे, त्यामुळे जरा गडबडीत आहे ते. तर आत्या म्हणते, मग तू तरी एकटी आहे, थोडक्यात सांगते ईश्वरीच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे, चांगलं होईल असं वाटतंय मला, त्यामुळे तू ये लवकर निघून. आणि फोन कट करून टाकते. तर इकडे ईश्वरीची आई जयुताई असं हाक मारते. आणि आता त्यांना ईश्वरीच्या बाबतीत काहीतरी चांगलं काय असेल असा प्रश्न इकडे पडला आहे. बघूया काय चांगलं असेल, तुम्हाला काय वाटतं, आणि नेमकं काय काय घडणार, राकेश येणार का अर्णव येणार ईश्वरीच्या आयुष्यात, ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आता इथून पुढे मजा आहे बघा कशी प्रेक्षकांनो. तर इकडे डिझाईन्सची मीटिंग सुरू आहे की इथे ह्या आमच्या लेटेस्ट डिझाईन्स आहेत, तुम्हाला या डिझाईन्स नक्की आवडतील वगैरे असं चालू आहे. आणि मग लावण्यासुद्धा इम्प्रेसिव्ह वगैरे म्हणते, सगळेजण डिझाईन्स चेक करतायत, आकाशसुद्धा इथे असतं. तर हे अर्णवचं लक्ष आपल्याच विचारात आहे बरं का तो. आणि मग आकाश वगैरे असं बघतायत. आणि मग आकाश हळूच इकडे अर्णवला खुणावतो की दादा असं म्हणून. तर दादा आपल्याच विचारात खोया आहे. लावण्या पण बघते तर अर्णवचं लक्ष नाही आहे, अर्णव एकच डिझाईन्स असं बघत बसलाय. बाकीचे कलिग्ससुद्धा बघतायत, ते मीटिंग करायला आलेले. तर अर्णवला दादा आपण कंटिन्यू करूया ना, म्हणजे मीटिंग्स बराच वेळ सुरू आहे वगैरे असं सगळं बोलणं चालू आहे. आणि लावण्य कशी बघते बघा अर्णवकडे. आणि मग अर्णव म्हणतो, ओ हा ठीक आहे, या कंटिन्यू करा असं म्हणून सांगतो अर्णव सावरून स्वतःला. लावण्य म्हणते, आपल्या हाय एंड कस्टमरसाठी आपण हे डिझाईन्स लॉन्च करतोय, पुढच्या 15 दिवसात आपल्याला हे सगळं फायनल करायचं आहे. आणि मग ते आत्तापर्यंतचं सात्विक फॅशनचं हे सगळ्यात युनिक कलेक्शन असेल असं लावण्य सांगते. आणि सगळेजण कौतुकाने इकडे ॲप्रिशिएट करत आहेत. मग त्याच्यानंतर बट हे लॉन्चचं फायनल शेड्यूल आलं नाही माझ्याकडे अजून असं इकडे अर्णव म्हणतो. आणि तोपर्यंत त्याला भास होतो बरं का, सर अहो हे काय, हे मी आत्ताच घेऊन आले शेड्यूल. आणि मग अर्णव इकडे की नाही म्हणजे बोलायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे बोलतो तो ऑलरेडी ईश्वरी आहे असं समजून की ते आत्ता घेऊन आली असं वगैरे विचारतो तिला. आणि बाकीच्यांना कळत नाही हा तिकडे बघून काय बोलतोय तो. अर्णव म्हणतो, मीटिंग संपत आली, यू आर ऑलरेडी लेट असं म्हणून सगळं ईश्वरीला तो म्हणतो काय करते वगैरे. आणि लावण्याने कसे शॉक होऊन बघतात बघा प्रेक्षकांनो, कारण बाकी कुणाला ईश्वरी दिसत नाही आहे, फक्त अर्णवलाच ईश्वरी दिसते. आणि एकमेकांकडे खाणाखुणा करतात. अर्णव ओरडतो, एक तरी काम तुला व्यवस्थित करायला जमणार आहे का. तर ईश्वरी सांगते, सॉरी सर, तुम्ही अचानक सप्लायची लिस्ट मागवली, म्हणजे त्याच्यामुळे वेळ झाला, माझं शेड्यूल तयार होत आलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मिस इंदौर असं म्हणून अर्णव पटकन बोलून जातो बरं का. आणि हे
आणि मी सिंदूर ऐकून लावण्य अशी डोळे फाडून फाडून अर्णवकडे बघते, तर आकाश बसल्या जागीच इथे उठून उभा राहतोय आणि सगळे शॉकिंग नजरेने बघतात. शेवटी आकाश तिला हलवतो, दादा असं म्हणून अर्णवला हाक मारतो. तर अर्णवचा अजून मी सिंदूरच चालू आहे आणि अर्णवला अक्षरशः प्रत्येक वेळेला लेट येते ही मी सिंदूर वगैरे असं अर्णव बोलायला चालू करतो. तर नंतर त्याला कळतं की तिथे मी सिंदूर नाहीच आहे असं म्हणून. आणि मग आता बाकीचे क्लायंट्स पण आहेत, लावण्य पण शॉक होऊन बघते आणि बाकीच्या दोघांना कळत नाही की हे नेमकं काय चाललंय ते. आणि अर्णवला स्वतःला सुद्धा कळत नाही की आपण काय करून बसलोय ते. असं सगळं परिस्थिती चालू आहे. आणि मग अर्णव सावरतो स्वतःला, म्हणतो सॉरी आणि म्हणतो प्लीज कंटिन्यू करा असं म्हणून सांगतो. तर लावण्य म्हणते थँक्यू आणि थँक्यू टू फॉर टाईम असं म्हणून त्या बाकीच्या सांगते मी सगळे डिटेल्स तुम्हाला मेल करते वगैरे. तर आता ते बाकीचे कलिक तिकडनं म्हणजे डिझायनर्स आहेत ते निघून जातात. आणि मग इकडे अर्णव आपल्याच विचारात आहे, म्हणजे आता मी सिंदूर मला दिसायला पण लागले का काय असा विचार चालला आहे. तर आकाश म्हणतो ग्रेट लॉन्च होईल, थँक्यू फॉर कमिंग असं म्हणून सांगतो. आणि आता प्रेक्षकांनो तिथे ना अर्णव, आकाश आणि लावण्य तिघच जण आहेत. आणि आता लावण्य आकाश अर्णवकडे वेगळे नजरेनं बघता, आता लावण्य आपल्या डोक्यावरून असं हातबीत फिरवते. तर आकाश अर्णवकडे जेव्हा बघतो तेव्हा अर्णव सांगतो की आता तुम्ही पण बाहेर पडा. आणि अर्णव आकाश जात असताना ना आकाश थांबतो आणि म्हणतो दादा मी समजू शकतो असं म्हणून सांगतो इथे अर्णवला. तर प्रेक्षकांना अर्णवसुद्धा त्याला खुणेनं जा म्हणून सांगतो. तर आकाश खाली मान खालून इकडनं जातो. आणि मग अर्णव म्हणतो उठून ह्याला काय समजलं जे मला समजलं नाही आहे, जे मला समजत नाही असा प्रश्न आता पडला आहे अर्णवला की आकाशला नेमकं काय समजलं आहे. पण मी सिंदूरचा मी इतका विचार का करतोय की म्हणजे तीसुद्धा असं मला मिस करत असेल का, किंवा ती माझा विचार करत असेल का असा विचार त्याच्या मनात येतोय. ती ऑफिसचा विचार करत असेल का, असे सगळे प्रश्न अर्णवला पडलेत. आता या प्रश्नाचं उत्तर काय मिळतंय. तर प्रेक्षकांनो ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी भाजी निवडत बसले आहेत. ईश्वरी आपल्याच विचारात भाजी निवडते. तर नम्रता म्हणते अगं ईशू कायम भाजी घेताना तू भावताल करत असतेस, तुला आज काय झालंय असं विचारते. तुझं वागणं नॉर्मल नाही आहे इशू असं म्हणते बरं का इकडे नम्रता ईश्वरीला. इशू काय झालंय, तू अशी नेहमी नाही वागत. तर आत्या पण येते तिथे, काय गं भाज्या नीट बघून आणल्यात ना. तर आत्याला सांगते नम्रता हो आत्या. तर लगेच इशू जरा अगं नमूला आता जरा किचनमध्ये मदत करत जा असं आत्या सांगते. आणि मग पुढे म्हणते आणि तुला एक सांगू का गं, ही नोकरी सोडून ना तू तुझ्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळा बढिया काम केलंयस बघ असं आत्या म्हणते. आणि मग नम्रताकडे ईश्वरी बघते आणि हे सगळं आत्याला. तर नम्रता म्हणते मी सगळं सांगितलं आहे आत्याला असं म्हणून. आणि मग ईश्वरी हो म्हणते. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. इकडे अर्णव मात्र विचार करतोय की काय करू, मी सिंदूरला कॉन्टॅक्ट करू का, फोन लावून बघू का असं त्याच्या मनात विचार चाललाय. आणि तो फोन लावतोय सुद्धा बरं का प्रेक्षकांनो. त्याच्या मनात विचार सुद्धा येत नाहीये, तो फोन लावतोय. आणि फोन लावून त्या दोघांची काय गोड बोलतील का भांडतील, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे अर्णवने फोन लावला आहे. ईश्वरी नम्रता आणि आत्या तिघी बोलत असताना मी आलेच असं म्हणून ईश्वरी निघून जात असते. आणि तोपर्यंत ना ईश्वरीचा इथे फोन वाजतोय बरं का प्रेक्षकांना. आणि मग ती फोन घेऊन बाहेर येते. आणि मग आता फोन घेऊन बाहेर आल्यानंतर इकडे ती बोलायला चालू करते. आणि मग सरांचा फोन आला आहे ना, आता गोड बोलतात का भांडतात ते बघूया. तर ईश्वरी म्हणते हॅलो. तर अर्णव म्हणतो डिझाईन करताना हँडओव्हर नावाचा प्रकार असतो, तो काय ऐकलं आहे का, कधी माहिती आहे का तुला. तर सर म्हणजे असं म्हणून ईश्वरी विचारते. तर अर्णव सांगतो म्हणजे आपण जेव्हा डिझाईन करतो तेव्हा आपली पेंडिंग कामं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला तरी हँडओव्हर करावी लागते, म्हणजेच कुणाला तरी द्याव्या लागतात. ऑफिसचा वर्कलोड नीट सुरू राहावा म्हणून सगळं करावं लागतं. पण तू आता रिझाईन केलं आहेस का, आता त्याचा फॉलोअप करणार नाही आहेस का. तर ईश्वरी म्हणते अहो सर तुम्ही कालच सांगितलं असतं तर मी आले असते आज ऑफिसला. आणि आत्या तिकडनं ऐकते बरं का पाठवून ईश्वरीचं बोलणं. तर अर्णव म्हणतो काल तुला रिझाईन केल्याचा इतका आनंद झाला होता की तुझी इच्छा कुठे होती ऑफिसला परत येण्याची. तर आणि तसंही तू सांगितलंस मला की नाही ना, तू काही बोललीच नाहीस तू मला असं म्हणून इकडे म्हणते अर्णव. आणि मग म्हणून मी फोन केला. तर ईश्वरी म्हणून अहो पण सर असं म्हणून म्हणत असते ईश्वरी. पण लगेच अर्णव ओरडून म्हणतो पण माझी इम्पॉर्टंट काही कामं असेल मला कोण सांगणार आहे, कोण मला सांगणार, महत्त्वाची कॉन्फरन्स आहे किंवा आजचं माझं शेड्यूल कोण सांगणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, उत्तर कोण देणार मला असं म्हणून अर्णव लगेच बोलायला चालू करतो. आणि म्हणतो सेन्स ऑफ ह्युमर म्हणून नावाचा काय प्रकार असतो, हे असतो तुम्हाला माहिती आहे का, पण आपल्याकडे तो नाहीच आहे, म्हणजे तुमच्याकडे नाहीच आहे असं म्हणून तो इकडे ईश्वरीला ओरडत असतो. आणि मी बोलते तर मध्ये बोलू नकोस असं म्हणून पण सांगतो. तर ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला सकाळी सकाळी माझ्यावर ओरडल्याशिवाय दुरुस्तच होत नाही का तुमचं असं म्हणून ईश्वरी म्हणते. तर अर्णव चिडून म्हणतो व्हॉट डू यू मीन दिवस सुरू होत नाही माझं म्हणून, ही कामं तुझी नव्हती का. तर ईश्वरी म्हणते माझंच काम होतं, पण मलाही तुमची हँडओव्हरची पद्धत माहिती नव्हती आणि हे तुम्ही नीट सांगू शकला असतात. तर अर्णव म्हणतो नाही नीट सांगतायत मला,
म्हणजे त्याच्यानंतर कळतंय का तुला? तर ईश्वरी म्हणते हे असं इंग्लिश बोलून ना तुम्ही माझ्यावर तोंड बंद करू नका वगैरे असं चाललं आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही नीट बोला. आणि मग त्याच्यात जाऊ दे, मला ना बोलायचंच नाही तुमच्याशी असं म्हणून फोन ठेवते. आणि आरडो पण म्हणतो मला पण काम आहे तसं म्हणून चिडून फोन ठेवतो. आता बघूया, या दोघांचं भांडणं तर झालं. आणि ईश्वरी म्हणते हा माणूस कधी काय बोलेल याचा काही नेमच नाही आहे. काल रात्री बरा होता आणि आता काय झालं? तर अर्णव पण तिकडे डोक्याला हात ठेवून म्हणतो व्हॉट म्हणजे काय म्हणाली, म्हणजे काय काय बोलली ही, असं काय झालं, हे काय बोललो आपण, असं अर्णवला पण प्रश्न पडला प्रेक्षकानं. आणि रागाच्या भरात खूप म्हणजे असं जास्तच बोलून गेले का मी, असं ईश्वरी विचार करते. आणि अर्णवला इकडे ना उद्यापासून ऑफिसमध्ये ईश्वरी दिसणार आहे बरं का प्रेक्षकांनो. ईश्वरीचे बास होत आहे. उद्याच्या भागात मजा असणार आहे, आणखीन खास मजा असणार आहे. अर्णवची उद्या मजाच बघायला मिळणार आहे. बघूया आता कशी मजा होते ते, आणि आता काय घडणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इकडे लावण्या अर्णवला धीर द्यायचा प्रयत्न करते. आता लावण्यावर अर्णव बरसू दे नको म्हणजे झालं. नेमकं काय घडणार ईश्वरी आणि अर्णवच्या नात्यात, कसा पुढाकार घेणार, कोण कधी बोलणार, ईश्वरी ऑफिसला कधी जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्या दिवसात मिळतीलच. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.